तर आपलं भाग्य याच्यासाठी थोडक्यात आपण महाराष्ट्रात एकटं जन्माला आलो, कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. नुसतीच संतांची भूमी नाही, तर स्वतः भगवंत पंढरपूरला आलेले आहे. आणि भगवंत स्वतः म्हणजे ही जी बाकी ठिकाणी आपण पाहतो ना मंदिर मूर्ती बनलेल्या आहेत नाही का, पण इथं स्वयंभू मूर्ती आहे. म्हणजे स्वतः भगवान द्वारकेहून स्वतः भगवान पंढरपूरला आलेले आहेत. बऱ्याच जणांना कथा माहिती असेल पंढरपूरची, पण आपण नेहमी ऐकत राहावी पंढरपूरची कथा, वारंवार ऐकत राहावी, दरवर्षी ऐकत राहावी. त्यामुळे काय होईल, आपली शुद्धी तर होईल, पण भगवंतांप्रती प्रेम वाढेल. आणि हे प्रेम वाढणं आपल्याला आवश्यक आहे. तर आपण थोडीशी आज कथा करू पंढरपूरवरती. पंढरपुरात भगवंत कसे आले, काय काय लीला केल्या आणि त्यामागचा काय इतिहास आहे हे थोडं पाहू. म्हणजे आपला आणि चंद्रभागा असेल किंवा जे वारीला एवढे शेकडो लाखो लोक जातात, त्यांचं काय पुण्य आहे हे पण आपण पाहू शकतो. तर आपण थोडक्यात कथा ऐकू. आपण तर आपण म्हटल्याप्रमाणे की अनेक संत होऊन गेले आपल्या महाराष्ट्र भूमीत. ज्ञानेश्वर महाराज असतील, संत तुकाराम असतील, एकनाथ महाराज असतील, रामदास महाराज असतील, अनेक संत होऊन गेले. आणि प्रत्येक जण कोणाची भक्ती करत होता, ही पांडुरंगाची भक्ती करत होता. आणि आपल्याला सुदैवानं पांडुरंगाचं आपण इतक्या जवळ राहतो पांडुरंगाच्या, म्हणजे 200-250 किलोमीटरवरतीच राहतो. पण आपल्याला कदाचित कधी काय होतं की घरची दाल नाही का, ते आपल्याला कळत नाही, लोक कुठून येतात. पण हरकत नाही. पण आपण जेव्हा हे जाणू ह्या पांडुरंगांबद्दल, पंढरपूरबद्दल, तर आपलं तेवढा ज्ञान तर वाढेल, पण त्याचा आपला उद्देश आहे की आपलं त्यांच्यावरती प्रेम वाढलं पाहिजे, आपली भक्ती वाढली पाहिजे. म्हणून आपण आपला रुटीन जो सिलेबस आहे गीता अध्ययनाचा, तो न करता या विशेष कार्तिक मासात त्यातल्या त्यात भीष्म पंचक आहे आणि आज पौर्णिमा आहे योगायोगाने, आणि तो शुक्रवार आला म्हणून साक्षात चक्रवंशी परवानगी घेऊन मी हा विषय थोडा विस्तृतपणे मांडण्याचा प्रयत्न करतोय. तर आपण पाहतो की पंढरपुरात भगवंत का आले, तर साधारणतः ही 5000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा भगवान श्रीकृष्ण हे द्वारकेवर राज्य करत होते. आणि आपल्याला माहिती आहे की त्यांचा जो अवतरण झाला, म्हणजे जे त्यांचा अवतार झाला या पृथ्वी तलावर जे का आले, तर मुख्यतः आपण वाचतो की 2 कारणं असतात, मुख्य 2 कारणं असतात. परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी. एक तर जे दुष्ट लोक आहेत त्यांचा विनाश करण्यासाठी आणि सज्जनांचा किंवा साधू लोकांचा उद्धार करण्यासाठी भगवंत येतात. तर हे दोन्ही गोष्टी आहेत या कथेमध्ये आपण पाहू शकतो की म्हणजे पूर्ण या कृष्ण लीलेतच पाहू शकतो की भगवंतांनी अनेक लीला केल्या, ज्यामध्ये भगवंतांनी अनेक असुरांचा वध केला आणि त्याचबरोबर नुसता वधच केला नाही, तर अनेक भक्तांचा त्यांनी उद्धार पण केलेला आहे. तर अशीच एक कथा येते ज्यामध्ये आपण पाहतो की एक जरासंध नावाचा राक्षस होता. आणि जरासंध हा म्हणजे जेव्हा बरेच असुर मारले गेले होते, तेव्हा जरासंध परत पेटून उठला होता की श्रीकृष्णांना त्याला संपवायचं होतं. आणि तो बऱ्याच वेळेस विचार करत होता की कसं संपवायचं. तर असं म्हणतात की जेव्हा जरासंध चालून यायचा, तेव्हा भगवंत त्याचा पराभव करायचे आणि परत पाठवून द्यायचे. असं 1 नाही, 2 नाही, 4 नाही, 17 वेळा, तब्बल 17 वेळा झाला असं. तर बलरामजींनी विचारलं भगवंतांना की हे तू का पाठवतोस त्यांना परत, का जिवंत पाठवतोस, मारून टाक म्हणजे विषय संपून जाईल ना. तर ते म्हणतात नाही, हे चांगलं आहे. तो काय करतोय, जरासंध जातो आणि परत सगळ्या जे असुर आहेत त्यांना संघटित करतो, त्यांना माझ्याविषयी भडकवतो, त्यांना परत माझ्यासोबत घेऊन येतो आणि मी त्यांचा सगळ्यांचा विनाश करतो. परत तो जातो, परत सगळ्यांना गोळा करतो. माझं काम सोपं होतं. म्हणजे काय होतं, सगळे असुर आपोआपच माझ्याकडे येतात आणि मी त्यांना संपवतो, असं म्हणून त्याला बलरामजींना सांगतात. ते 17 वेळेस झाल्यानंतर 18व्या वेळेस काय करतो जरासंध की एक दुसरा राक्षस होता, त्याचं नाव होतं कालयवन. तर कालयवन हा
अतिशय पॉवरफुल राक्षस होता आणि त्याला भगवान शिवजींचं वरदान होतं. त्याला भगवान शिवजींनी काय वरदान दिलं होतं की तुला मृत्यू असा येणार नाही. कसा मृत्यू येणार नाही? साधारण मृत्यू येणार नाही, है ना. तर त्याला वरदानामुळे तो अजून खूप पॉवरफुल झाला होता. आणि त्यामुळे जरासंधाने कालयवनला आता पुढे पाडून श्रीकृष्णांवर आक्रमण करायला सांगितलं. श्रीकृष्णांना माहिती होतं याला वरदान आहे आणि याला कसं संपवायचं ही पण श्रीकृष्णांच्या डोक्यात कल्पना होती. आणि मग काय झालं की जेव्हा कालयवन चालून आला तेव्हा भगवंतांनी तिथून पळ काढला. आपण जाणतो की त्या पळ काढल्यामुळे भगवंतांचं एक नाव पडलं रणछोडदास, कारण त्यांनी रण सोडून पळून गेले. आणि गुजरातमध्ये आज पण अनेक अशी मंदिरं आहेत जिथे राधा रणछोडदास असं नावाने मंदिरं आहेत. तर त्यांचं विशेष प्रेम आहे. गुजराती लोकांना रणछोडदास म्हणजे इतका आनंद वाटतो. तर आपण म्हणतो की अरे कसं काय भगवंत आहे तुमचे असे कसे काय पळून गेले, तर त्यांना खूप आनंद वाटतो, त्यांना खूप कौतुक वाटतं भगवंतांचं की भगवंत असून देखील पळून गेले. म्हणजे त्यांच्या मागे काहीतरी कल्पना असेल, काहीतरी योजना असेल. कारण प्रत्येक गोष्टी मागे आपण हे जाणून घेतलं पाहिजे. दुःख असो, सुख असो, आपल्यावर येणारे संकट असो, आपल्या येणारे सुख असो, काही जरी असलं तर त्याच्या मागे भगवंतांची योजनाच आहे. ही आपण आपल्याला जेव्हा कळेल, दोन गोष्टी कळणं आणि समजणं. जेव्हा आपल्याला कळेल आणि आपण जेव्हा समजून घेऊ त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपल्याला कळेल की आपल्याला दुःखाची आणि सुखाची दोन्हीची जाणीव होत नाही किंवा होणार नाही किंवा व्हायला पाहिजे नाही. तर थोडक्यात काय तर भगवंतांच्या सगळं काय चालतं ते भगवंतांच्या योजनेनेच चालतं. तर हीच काहीतरी भगवंतांची योजना असेल म्हणून भगवंत तिथून पळून गेले. भगवंत पळाले खूप दूर पळाले आणि कालयवन पण त्यांचा पिच्छा करत होता, खूप मागे पळत होता. आणि तिथे गुजरातमध्ये जे गुहा आहे त्या गुहेमध्ये त्यांना माहिती होतं कोण आहे. शेवटी भगवंत सगळं चालतात. त्या गुहेमध्ये भगवंत आतमध्ये, श्रीकृष्ण आतमध्ये गेले पळत आणि तिथे एक त्यांनी बघितलं की कोणतरी झोपलेले शाल पांघरून. तर तिथे तो जो झोपलेला ग्रस्त होता तर त्यांना माहिती होता हा कोण आहे. म्हणून त्यांनी काय केलं, तो कालयवन मागे पळतच येत होता. तर त्यांनी काय केलं, त्याची शाल काढली, आपली शाल त्यांच्यावर बांधली. तो गाढ निघत होता, त्याला खूप झोप गाढ झोप लागला. आणि एक छोट्याच्या ह्याच्या मागे लपून बसलो. मागून तो कालयवन आला. कालयवनाने पाहिलं की अरे, आणि हसायला लागला की अरे हा पळून आला आणि हा तो स्वतःला शूर समजतो, श्रीकृष्ण भगवान समजतो स्वतःला. आणि इथे पळून आला आणि आला काय तर झोपला इथे, है ना. त्याला आश्चर्य वाटलं, हसायला लागला. आणि रागारागात त्यांनी काय केलं, त्यांनी त्या झोपलेल्या व्यक्तीवर प्रहार केला म्हणजे लाथेने प्रहार केला. त्या लाथेने जेव्हा प्रहार झाला तेव्हा ती जी व्यक्ती झोपलेली होती तर त्यांनी बघितलं आणि त्यांनी जेव्हा ज्या क्षणी त्या माणसाकडे बघितलं, ज्या क्षणी त्यांनी कालयवनाकडे बघितलं त्या क्षणी कालयवनाचा जळून भस्म झाला. जळून भस्म झाल्यानंतर त्याला कळलं नाही की कोण होता हा, कसा काय भस्म झाला, मी कसं काय जागा झालो आणि का मला मारलं, हे त्याला काहीच होऊन गेलं नाही. 2-4 क्षणाचा अवधी गेल्यानंतर इकडं तिकडं बघितल्यावर त्याला एक लख असा प्रकाश दिसू लागला. आणि थोड्या वेळाने त्याला दिसलं की कोणतरी एक व्यक्ती आहे, महान व्यक्ती आहे, जी माझ्याकडे चालत येत आहे. आणि अतिशय सुंदर रूप आहे ना, पिवळी पितांबरी घातलेली, अतिशय सुंदर रूप आहे, मौल्यवान ड्रेस घातलेला आहे, मौल्यवान अलंकार आहेत अंगावर, मोरपीस आहे, मुकुट आहे ना. आणि मागे असं सुंदर वलय जसं असतं भगवंताच्या मागे आपण अशी कल्पना करू शकतो किंवा आपण टीव्ही किंवा सिरियलमध्ये पण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं वलय असतं भगवंताचं. तर अतिशय प्रकाशमान असं आहे एक व्यक्ती आपल्याकडे येतोय आणि त्याला वेळ लागला नाही कोण हे ओळखायला. त्यांनी चटकन ओळखलं की हे नक्कीच परम ईश्वर आहे. आणि त्यांनी जेव्हा त्यांना जवळ आल्यावर पाहिलं तेव्हा त्यांनी ओळखलं आणि साष्टांग दंडवत घातला. आणि माहिती असूनही एक शिष्टाचार म्हणून विचारायचं असतं की आपण कोण आहात, आपण इथे कसे आला, काय आहे आपलं प्रयोजन काय आहे. तर त्यांनी विचारल्यावर मग साहजिकच भगवंतांनी सगळी पूर्ण कथा सांगितली की कसं कसं झालं. भगवंतांनाही सगळं माहिती होतं, त्यांनी पण शिष्टाचार पाळला की तू इथे कसं काय, तू कसं काय झोपला होता तिथे. तर त्यांनी पण सांगितलं की अनेक वर्षापूर्वी, म्हणजे या युगात नाही पण याच्या पूर्वीच्या युगात
माझं नाव मुचकुंद आहे आणि मी राजा मुचकुंद होतो आणि मी अनेक वर्ष देवतांकडून लढलेलो आहे, युद्ध लढलेलो आहे देवतांकडनं आणि अनेक असुरांचा मी विनाश केलेला आहे आणि त्यांना देवतांना मदत केली आहे. आणि मी इतके वर्ष त्यांच्याकडे सारखं युद्ध करायचं, भरपूर असुर मारायचे आणि मग मी खूप थकलो आणि मग देवतांनी मला विचारलं की तुला काय वरदान पाहिजे. तर मी त्यांना वरदान मागितलं की मला गाढ निद्रा देऊ दे आणि माझं एकच इच्छा आहे की मला भगवंताचं दर्शन व्हावं. अशी त्यांनी त्या देवतांकडे वर मागितला आणि देवतांनी त्याला प्रसन्न होऊन तो वर दिला. आणि मी इथे येऊन झोपलो आणि माझं भाग्य थोर की तुम्ही मला भेटलात आणि तुमचं मला दर्शन झालं. पण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही मला सोडून जाऊ नये, तुम्ही माझ्या समोरच राहा आणि तुम्ही माझ्या दृष्टीआड होऊ नका, अशी त्यांनी विनंती केली. तर भगवंतांनी सांगितलं की राजा मुचकुंद, बरोबर आहे, पण तुझा काळ संपत आलेला आहे, तुला जाणं भाग आहे. पण मी तुला वचन देतो की तुझ्या पुढच्या जन्मात मी तुला भेटायला स्वतः येईल आणि मी जेव्हा तुला भेटायला येईल तेव्हा मी कायम तुझ्या जवळच निवास करेन, हे मी तुला वचन देतो. असं म्हणून भगवंताने त्याला आशीर्वाद दिला आणि भगवंत तिथून विषय. तर हाच मुचकुंद राजा काही दिवसांनी मृत्यू पडला आणि हाच मुचकुंद राजा एक ब्राह्मणाच्या घरी, एक वृद्ध ब्राह्मण आणि त्यांची बायको होती, जे भगवंतांचे विष्णूंचे फार मोठे भक्त होते, भागवत भक्त होते, फार मोठी भक्ती करायचे. त्यांच्या पोटी यांचा राजा मुचकुंदाचा जन्म झाला आणि त्यांचं नाव ठेवण्यात आलं पुंडलिक. आपण खरं तर पुंडलिक वरदे हारी विठ्ठल असं म्हणतो है ना. खरं तर आपल्याला भगवंत जे दिसले किंवा आपण जे पाहतो ते पंढरपूरला मंदिर आहे, ते आपल्यावर पुंडलिकांची कृपा आहे. भगवंतावर पुंडलिकाची कृपा झाली आणि पुंडलिकावर आपल्यासारख्या जनसामान्य लोकांवर कृपा झाली म्हणून भगवंत आपल्या इथं आले. तर मुख्य कारण जे होतं भगवंताचं द्वारकेहून पंढरपूरला यायचं, ते कारण होतं पुंडलिकांना भेटायला. हे पहिलं कारण होतं. प्रत्येक गोष्टीत 2-2, 3-3 कारण असतातच. एक भौतिक असतं आणि म्हणजे त्याला काय म्हणतात ते आंतरिक कारण असतं. जे आंतरिक कारण असतं ते प्रेमाचं कारण असतं. प्रेमाचं कारण म्हणजे भक्तांचा उद्धार करायला किंवा भक्तांना भेटायला किंवा भक्तांच्या इच्छा पूर्ण करायला येतात, ते त्यांचं भगवंतांचं आंतरिक कारण असतं. आणि बाह्य कारण असतं. बाह्य कारण म्हणजे काय असतं की कोणाचा असुराचा वध करायला किंवा कोणाचा रुसवा काढायला, कोणाचा फुगवा करायला, असे पण भगवंत येतात. तर ही दुसरं जे कारण आहे बाह्य कारण, ते आहे माता रुक्मिणी. तर त्या माता रुक्मिणीची आपण कथा ऐकू म्हणजे आपल्याला ही लिंक करता येईल की भगवंत पंढरपूरला कसे आले आणि कसा पुंडलिकाचा उद्धार कसा झाला आणि पुढे अनेक संतांचा कसा उद्धार झाला. तर एकदा काय झालं की जेव्हा इकडं पुंडलिकाचा जन्म झालाच होता है ना, पुंडलिक इकडे वाढत होता, पण पुंडलिक थोडा नास्तिक स्वभावाचा होता आणि आईवडिलांना जरी त्याला विशेष प्रेम नव्हतं तरी तो जसा मोठा होत गेला तसं त्याचा आईवडिलांचा द्वेष वाढत गेला. भगवंतांची तर भक्ती नव्हतीच, कारण नास्तिक होता. आता आपल्याला असा प्रश्न पडेल की असं एवढा मोठा मुचकुंद राजा आहे ना, आणि तो असा कसा काय नास्तिक झाला. तर ते काय एवढ्या एकाच जन्माचं संचित नसतं, ते मागच्या जन्माचं सगळं. तर ते पूर्ण कर्मसिद्धांत आहे ना, तो खूप गहन आणि विषय वेगळा आहे. तरी पण आपण फक्त समजून घ्यायचं की पुंडलिकाचा जन्म फक्त आपल्यासाठी झाला, आपल्याला भगवंत इकडे भेटण्यासाठी आले म्हणून, आपल्याला भेटण्यासाठी आले म्हणून आला. तर असे भगवंत, तर असा हा पुंडलिक द्वेषाने वाढत होता, आईवडिलांचा द्वेष करत होता आणि आईवडिलांना बिलकुलच वागत. नंतर त्याचं लग्न झालं आणि लग्न झाल्यावर मग तर काय साथच मिळाली त्याच्या पत्नीची आणि मग ते दोघे मिळून आईवडिलांना त्रास देऊ लागले. इकडे काय झालं की द्वारकेला एकदा आपल्याला माहितीच आहे की भगवंतांचं प्रेम हे विरह प्रेम होतं वृंदावनवासियांसाठी. कारण भगवंतांना सगळ्यात प्रिय काय तर विरह भाव प्रिय है ना. आपण किती प्रेम केलं, काही केलं तरी भगवंतांना जे विरह प्रेम आहे त्याचं विशेष महत्त्व आहे आणि त्याचं विशेष त्याच्यावर
प्रेम आहे. तर हे आपल्याला माहितीच की वृंदावनवासीय कितीतरी वर्ष झाले भगवंतांना भेटले नव्हते आणि भगवंताच्या ध्यानी मनी स्वप्नी सतत वृंदावनवासी गोपी त्यांचे सखा राधाराणी यांचाच सतत चिंतन असायचं. झोपेतही उठून कधी कधी मोठ्या मोठ्यानं मधुमंगल मधुमंगल असं म्हणून म्हणायचे. मधुमंगल त्यांचा फार जिवलग सखा होता. कधी कधी सुदामा सुदामा म्हणून म्हणायचे, कधी कधी गोपींचं नाव घ्यायचे, कधी कधी राधेचं नाव घ्यायचे आणि असं सारखं सारखं होऊ लागलं. तर रुक्मिणी एके दिवशी एका स्वप्नात कदाचित राधाराणी आले असेल आणि राधेराणीच्या नावानं ते ओरडायला लागले आणि मग साहजिकच रुक्मिणीला ते सहन झालं नाही आणि रुक्मिणीला राग आला आणि रुक्मिणी म्हणली की आता खूप झालं, मी तुमचं रोज सहन करते, एवढं मी तुम्हाला प्रेम देते आहे ना, एवढ्या अष्टसखी आहे तिथे, 16,100 राणी आहे तिथे, पण तुम्ही तुमचा जीव कुठे तर वृंदावनात आणि सारखं काय करताय राधाराणीचा ध्यास करताय. त्याला राग आला आणि ती रुसून कुठे गेली, ती आली महाराष्ट्रात. महाराष्ट्रात का आली, कारण तिचं माहेर होतं. कुठलं माहेर आहे माहिती कोणाला, अमरावती. अवंतिका नावाची नगरी होती आणि तिचे वडील त्याचे राजा होते. साहजिकच तिला कदाचित वाटलं असेल की आपण महाराष्ट्रात तर जावं, पण माहेरी जाण्यापेक्षा महाराष्ट्रात कुठेतरी जाऊ. तर त्यावेळेस जे अरण्य होतं पंढरपुरातलं तर ते दंडकारण्य होतं. त्यावेळेस त्याचं दंडकारण्य होतं म्हणून ते त्या अरण्यात आली रुक्मिणी माता आणि तिथे तिने ठरवलं की भगवंतांपासून थोडं दूर जाऊ, श्रीकृष्णांपासून. त्यांनी काय होईल, प्रेम वाढेल भगवंतांचं तिचं आणि तिचं भगवंतांवर प्रेम वाढेल आणि आपली तपश्चर्या वाढेल. जरी राणी असली, जरी भगवंतांची पत्नी असली, जरी लक्ष्मी देवी असली तरी तपश्चर्या करावी. तर तिने ठरवलं की आपण दंडकारण्यात जाऊन तपश्चर्या करायची. म्हणून ती पुढे दंडकारण्यात आली आणि तपश्चर्या करायला लागली. इकडे भगवंत 1-2 दिवस गेले, आता व्याकुळ झाले की रुक्मिणी दिसत नाही, रुक्मिणी दिसत नाही. मग त्यांनी ठरवलं की आता एका शोध घ्यायचा. पण माहिती असतं भगवंतांना कुठे गेले, त्यांना माहिती होतं कुठे गेले, दंडकारण्यात गेले. मग शेवटी शोध घेतली हे दंडकारण्यात आले. त्यांना 2 कार्य संपन्न करायचे होते. एक तर रुक्मिणी मातेला पण प्रसन्न करायचं होतं आणि पुंडलिकाला पण भेटायचं होतं. त्यांनी आधी काय केलं, पुंडलिकाला भेटायला आले. पुंडलिकाला जेव्हा भेटायला आले त्याच्या पूर्वी पुंडलिकाला भेटायला आले आपण पाहिलं की पुंडलिक कसा अतिशय द्वेष करायचा वडिलांचा, आहे ना, आई वडिलांचा खूप द्वेष करायचा. तर पुंडलिकात फार मोठा बदल झाला होता. कसा बदल झाला तर एकदा काय झालं की पुंडलिक त्याचे आई वडील जे होते सगळं गाव वैतागलं होतं पुंडलिका. इतका अत्याचार, इतका व्यभिचार चालू होता त्याचा. तर सगळे गाव आणि त्याचे आई वडील पुंडलिकाचे त्यांनी ठरवलं की आपण काशी यात्रेला जाऊ. इथं तर काही हा ऐकत नाही आपल्याला, कमीत कमी म्हातार वयात आपण काशीला जाऊन आपलं देहत्याग करू, शांततेत आपल्याला कमीत कमी देह तरी त्याग करता येईल. या विचाराने ते काशीला जायला निघाले. पुंडलिक तर आधी मजाकच करू लागला की काशी कुठे, तुम्ही कुठे, पंढरपूर 1000 किलोमीटर आहे, कसे जाणार, पायी जाणार, तुमचं वय किती, तुम्ही जाईपर्यंत तुमचा मृत्यू रस्त्यातच होईल. आणि हसायला लागला. काही दिवस गेले आणि हे पुढे गेले होते सगळे गावाचे लोक, त्याचे आई वडील. मग ह्याला वाटलं की आता बघू तर आपण कुठपर्यंत गेले, आता तर निश्चित त्यांचा मृत्यू झाला असेल. यांनी काय केलं, एक घोडा घेतला आणि त्यांच्या मागे मागे जायला लागला. आणि खूप दिवसांनी पाहत होतं काय की हे लोक जवळपास अर्ध्या रस्त्यात, काशीच्या अर्ध्या रस्त्यापर्यंत गेलेले. त्याला आश्चर्य वाटलं की अजून हे जिवंत तर आहेतच आणि परत हे उत्साहाने पण जात आहे. मग त्याला थोडंसं लाज वाटल्यासारखी वाटली असेल की वाटलं की अरे हे एवढे म्हातारे असून, एवढे लोक हे असून हे पण जात आहेत, पायी जात आहेत, आपण घोड्यावर आहे, जाऊ तर बघू आपण काशीला काय असतं. त्यामुळे त्यांनी विचार केला आणि तो काशीला गेला. जेव्हा काशीला गेला तेव्हा काशीच्या अलीकडे त्यावेळेस असं काय आपल्याकडे हॉटेल, धर्मशाळा वगैरे तेव्हा काहीच नव्हतं. तेव्हा काय असायचे, महान ऋषींचे, मुनींचे आश्रम असायचे, जिथे लोक जे वाटसव आहे, जे यात्रेसाठी जातलेले आहे, यात्रेकरू, तर ते आश्रमात थांबायचे. तर तो जेव्हा गेला तर तेव्हा रस्त्यात त्याला एक आश्रम लागला. तर तो होता कुक्कुट मुनींचा आश्रम. त्या ऋषींचं मुनींचं नाव होतं कुक्कुट मुनी. तर तो गेला, तिथं छान आश्रम होता. त्याला वाटलं की आपण आजची रात्र इथं काढावी आणि उद्या परत काशीला प्रवास करावा. या विचाराने त्यांनी ठरवलं की आपण आज रात्र इथं काढू. संध्याकाळ झाली होती. समोरच जवळच यमुना नदी होती
सॉरी गंगा होती आणि त्यांनी ठरवलं की गंगेत स्नान करायचं आणि त्यांनी संध्याकाळी स्नान केलं गंगेत आणि येऊन प्रसाद वगैरे घेतला आणि झोपला. बघा संतांच्या संगतीची किंवा संघाची किती किती इफेक्ट असतो. संतांच्या संघाचा किंवा त्यांनी घेतलेल्या प्रसादाचा. आणि तिसरं त्यांनी काय केलं होतं, गंगेत स्नान केलं होतं. थोडक्यात काय तर तो त्याचा भाव जरी नसला तरी तो तीर्थयात्राच करत होता, नाही का. भाव जरी नसला तरी तो गंगेत स्नान करत होता, तो प्रसाद घेत होता, संतांचा संघ घेत होता, है ना, ऋषींच्या मुनींबरोबर राहत होता. तर संध्याकाळी त्यांनी प्रसाद घेतला आणि एका त्याच्या बाजूच्या झोपडीत झोपला. तो झोपल्यानंतर त्याला काय झालं की साधारणतः 3-3:30 साडेतीनची वेळ असेल तर झाडूचा आवाज यायला. जो जरा खराड्याचा आवाज येतो ना आपल्याकडे, अंगण सारतात झाडतो तसं त्याचा आवाज यायला लागला. आणि त्यांनी पाहिलं डोकावून तर अंधार पडलेला आहे आणि थोडेसे असे दिवे लावलेले आहेत, पण कोणतरी 3 स्त्रिया झाडतायत, अंगण झाडतायत. आणि त्याला आश्चर्य वाटलं की एवढ्या रात्री स्त्रिया झाडतायत. ते थोडं जरा जवळून बघितलं आणि त्यांनी बघितलं तर त्या स्त्रिया अतिशय कुरूप होत्या, अतिशय काळ्या कुरूप दिसायला. आणि थोड्याशा घृणास्पद वाटलं त्याला की अशा ह्या स्त्रिया कशा काय इथं आल्या. तर त्यांनी त्याच्यात थोडा हळूहळू बदल होतो गेला. बघा संतांच्या संगतीचा परिणाम कसा असतो, त्याच्या स्वभावात हळूहळू बदल होतोय, त्यालाही कळत नाही. आणि त्यांनी नम्रपणे त्यांना विचारलं की हे मातांनो, तुम्ही कोण आहात आणि तुम्ही एवढ्या सकाळी सकाळी इथं काय करतात आणि तुम्ही एवढ्या कशा काय कुरूप आहात. मी आत्तापर्यंत एवढे लोक पाहिले पण मी एवढी कुरूपता कोणात पाहिली नाही, तर तुम्ही कशा काय कुरूप आहात. तर त्या स्त्रिया हसल्या आणि त्याला सांगितलं की तू असंच पाहत राहा, तू फक्त लांबून पाहत राहा. आणि त्याला आश्चर्य वाटलं. आणि 3:30-4ची वेळ झाली. त्यांचं झाडून पूर्ण झालं होतं आणि जसं जसं झाडून पूर्ण होत होतं जसं जसा थोडासा प्रकाश पडायला चालू झाला होता, है ना. तर त्या स्त्रियांचं सौंदर्य अधिक वाढत होतं आणि त्या स्त्रियांचं रूपांतर किती अतिशय सुंदर स्त्रिया झालेलं होतं. आणि मग त्याला आश्चर्य वाटलं की आत्ता 2-3 तासापूर्वी या स्त्रिया अशा ग्रुप होत्या ना, तेवढ्या कशा काय सुंदर झाल्या. म्हणून त्यांनी डायरेक्ट त्यांना दंडवत घातला आणि त्यांना विचारणा केली त्याची की तुमचं कसं काय एवढं परिवर्तन झालं, तुम्ही कशा होता, असं कसं काय झालं. तर त्यांनी सांगितलं की मी गंगा आहे, ही यमुना आहे आणि ही सरस्वती आहे, आम्ही तिघीही नद्या आहोत. आणि तर तो म्हणला मग नद्या आहोत हे ठीक आहे, पण तुम्ही एवढे कुरूप कसे काय. तर आणि कुरूप होतात तर ठीक, पण तुम्ही एवढ्या सुंदर कसे काय झाला. तर त्यांनी सांगितलं, त्यांनी महत्त्व सांगितलं की जे लोक पाप करतात ते रोज आमच्याकडे येऊन दिवसभर आंघोळ करतात, है ना. आणि आमचं जे रूप आहे त्या इतक्या तुमच्या पापांनी आमचं रूप पूर्ण असं परिवर्तन होतं आणि म्हणून आमच्याला जी कुरूपता येते ही कुरूपता आमची नसून तुमच्या पापांची आहे. तुम्ही लोकांनी जर पाप कमी केले तर आमच्यावर ही वेळ येणारच नाही. आणि त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्याला कळलं की आपण किती पापी आहोत, है ना. आपल्या पापांमुळे ह्या नद्यांना किती भोगावं लागतं हे त्याला कळलं. त्याचं ज्ञान वाढत गेलं. आणि मग त्यांनी विचारलं की ठीक आहे, तुम्ही म्हणताय की तुम्ही कुरूप होता, आमचं पाप लागलं, मग तुम्ही एवढा सुंदर कसं काय झाला परत. तर त्यांनी सांगितलं की आम्ही रोज अशी पापं ग्रहण करतो आणि कुक्कुट मुनींच्या आश्रमात येऊन त्यांची सेवा करतो. जेव्हा आम्ही संत सज्जनांची, जेव्हा साधू पुरुषांची सेवा करतो तेव्हा आपले पापं पूर्णपणे नष्ट होतात. हे नदी त्याला स्वतः उदाहरणार्थ दाखवत होत्या. त्याच्या ज्ञानात इतका प्रकाश पडला आणि त्याला एकदम त्याची बुद्धी विचार करू लागली की आपण जे काय आत्तापर्यंत करत होतो, किती पापी होतो आपण, किती चूक करत होतो. आणि तेवढ्यात त्यांनी कुक्कुट मुनींची, त्या तिन्ही नद्यांची, गंगा जमुना सरस्वतीची माफी मागितली आणि त्यांना वचन दिलं की मी आत्तापर्यंत जे करत होतो ते खूप चुकीचं करत होतो आणि याच्यापुढे मी असं करणार नाही. तोपर्यंत काय झालं की त्यांचे आई वडील त्या कुक्कुट आश्रमच्या मुनींच्या आश्रमापर्यंत आले होते. आणि ते आले आणि हा त्यांची वाटच पाहत होता, कधी येतील, आपण कधी भेटू त्यांना. आणि आले की तो डायरेक्ट आईवडिलांच्या चरणावरच म्हणजे साष्टांग दंडवत घातला आणि त्यांची माफी मागू लागला की माझ्याकडनं खूप पाप झालं, मी खूप चुकलो होतो, मला माहीत नाही माझ्याकडनं कशा चुका झाल्या, पण मी आता ह्याच्या पुढे असं वागणार नाही असं म्हणून. आणि आईवडिलांना आश्चर्य वाटलं की कसं काय झालं. तेव्हा कुक्कुट मुनींनी हे सगळं पूर्ण कथा त्यांना
आणि सांगितलं की आता तुम्ही काशीचं दर्शन घ्या, तीर्थयात्रा करा आणि परत जा. तर अशी तीर्थयात्रा करून हे सगळे पंढरपुरास परत आले. आणि जो हा पूर्ण चेंज होता, एवढा मोठा चेंज पूर्ण सगळ्या गावांनी कसा पुंडलिक आहे आणि पुंडलिक आता कसा झालाय हे सगळ्यांसाठी कौतुकाचा भाग झाला होता. आणि पुंडलिकाकडे दुसरं भगवत नाम, प्रचार आहे ना, आणि याच्याशिवाय काहीच नव्हतं. आणि आई वडिलांची सेवा याचं आद्य कर्तव्य म्हणून झालं म्हणजे आई वडिलांची सेवा. आणि हे जेव्हा कळलं भगवंतांना, तर भगवंतांनी ठरवलं की आता ही योग्य वेळ आली आहे आपल्याला पुंडलिकाकडे जायची आणि पुंडलिकाचा उद्धार करायचा. तेव्हा आपण वचन दिलं होतं की मागच्या जन्मी की हाला तू जेव्हा येशील पुढच्या जन्मी तेव्हा मी तुला दर्शन दिलं आणि मी तुझ्या बरोबरच निवास करेन. तर भगवंत त्याला यायचं होतं रुक्मिणीला भेटायला, रुक्मिणीची माफी मागायला. तर त्याने आले आणि प्रथम कोणाला भेटले, तर पुंडलिकाच्या घरी आले. पुंडलिकाच्या घरी आले तर आपण पाहतो की पुंडलिकाला नाही का, पुंडलिकाकडे आले तेव्हा भगवंत आले आणि विचारलं आणि दार वाजवलं. पुंडलिक काय करत होता, आई वडिलांची सेवा करत होता, शुश्रूषा करत होता आई वडिलांची. पुंडलिकाला भगवंताने पाहिलं आणि खूप आनंद झाला, खूप प्रसन्न झाले की एवढी छान सेवा करतोय नाही का. आणि आनंद झाला आणि दार वाजवलं आणि कोण आहे म्हणून विचारलं पुंडलिक. त्यांनी सांगितलं की मी विठ्ठल आहे. म्हणे कोण विठ्ठल? म्हणे मी पांडुरंग आहे. म्हणे कोण पांडुरंग? म्हणे अरे श्रीकृष्ण आहे, मी परब्रह्म आहे. तुम्हाला मागच्या जन्मी मी तुला वचन दिलं होतं की मी तुला भेटायला, त्या वचनाप्रमाणे तुला भेटायला आलोय. तर हा इतका गर्द होता आपल्या आई वडिलांची सेवा करण्यात की त्याला काही वेळ नव्हता. तो म्हणला ठीक आहे, भगवंत आहे, आलाच भेटीला, चांगली गोष्ट आहे, पण मला थोडा वेळ द्यावा लागेल कारण मी सध्या काय करतोय, माझ्या आई वडिलांची सेवा करतोय. आणि त्यांनी आपल्याला माहिती नाही कथा की त्यांनी आपल्या जवळची असलेली वीट ते फेकली आणि विटेवर त्यांना उभा राहायला सांगितलं. असं थोडक्यात असं सांगतात की ही जी वीट आहे ती इंद्रदेव आहे, कारण इंद्रदेवाला पण काही सेवा पाहिजे होती आणि इंद्रदेवांच्या विनंतीवरनं त्या विटेचं रूपांतर झालं आणि इंद्रदेव स्वतः विटेचं रूप घेऊन भगवंतांच्या चरणाखाली आले. तर असं पुंडलिक सेवा करत होता. आणि जेव्हा सेवा झाली तेव्हा तो बाहेर आला आणि भगवंत खूप प्रसन्न झाले. तेव्हा भगवंत आणि जे पुंडलिकांचं जे जो संवाद आहे ना, जी आदान प्रदान आहे, त्याच्यावर स्कंदपुराणात, पद्मपुराणात बरंच विशेष आहे. तर त्याच्यात आपण हे पाहतो, हे जे श्लोक आहेत आपण म्हणूया ना, श्लोक खूप छान श्लोक आहेत. हे 2 श्लोक आहेत. एक भगवंतानी म्हणलेलं आहे की मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. तर आपण सगळे मिळून म्हणूया, आगतोहम वरान दातुम प्रीत्या ते मुनिसत्तमं पित्रोराराध तस्मात् प्रसन्नोऽस्मि न संशयः. मग पुंडलिक काय म्हणतात त्यांना, न याचेहं वरान् देव विषयान् क्षणभंगुरान् कल्पवृक्षे प्रसन्नेतु पुष्मांडीनव दुर्गभ. तर पुंडलिक भगवंत श्रीकृष्ण त्याला काय म्हणताय की मी तुझ्यावर इतका प्रसन्न झालोय, तुला माग काय मागायचे तुला. आणि ते काय म्हणताय की तू पित्रोर आराध, म्हणजे आई वडिलांची तू आराधना करतोय है ना, तू मला बाजूला ठेवलंय. आणि प्रथम काय कशाला, म्हणजे थोडक्यात काय की प्रायोरिटी कशाला दिली आहे, तुझ्या पहिल्या सेवेला. बरं, आपण असं विचार करू शकतो की मग आई वडिलांची सेवा कशी काय श्रेष्ठ अशी मांडल्या गेली. त्याच्यात 2 गोष्टी आहेत. एक, आई वडील तर श्रेष्ठ आहेतच, त्याबरोबर याच्यात दुसरी जोड आहे ती त्याच्या हे होती की ते जे आई वडील होते ते भगवंतांचे महान भक्त होते. म्हणजे भगवंतांच्या भक्तांची सेवा केली तर त्याला विशेष फळ मिळतं. आणि ते भगवंत त्याला सांगताय की माझ्या भक्त जे आहेत, माझे भक्त आहेत त्यांची, ते तुझे आई वडील पण आहेत, त्यांची
की तू सेवा मन लावून केलीस म्हणून मी तुझ्यावर विशेष प्रसन्न झालेलो आहे ना. आणि तू काय कर, तुला काय मागायचंय ते मागू शकतो, असं त्याला वर दिला. तर पुंडलिक काय म्हणतात की एक तर त्यांचं दर्शनच झालं होतं भगवंताचं, इच्छा पूर्ण झाली होती. तर पुंडलिक काय मागणं मागताय की आता मी काय मागणार आहे तुम्हाला, हे विषय भोग तर मला नकोच आहे, मला ह्याच्यात काहीच आता रस उरलेला नाही. का? कारण तुमचं दर्शन झालेलं आहे, मला आता कशाची इच्छा नाही. आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला द्यायचंच असेल तर काय द्या, हे नुसतं माझ्यासाठी नाही, तुम्ही इथं आला आहात तर तुम्ही काय करा, तर ह्या आमच्या भूमीसाठी तुम्ही इथं सदैव इथंच राहावा अशी माझी विनंती आहे. असं जेव्हा म्हणले तेव्हा भगवंतांनी त्याला आशीर्वाद दिला आणि भगवंतांचं जे स्वतःचं रूप होतं ते एका विग्रहामध्ये परिवर्तित झालं. आणि आपण जे पाहतो जे रूप आहे ते प्रत्यक्ष भगवंतांचं रूप हे पांडुरंग आहे. आणि आपल्याला जेव्हा प्रचिती, जेव्हा आपण स्वतः दर्शन घेऊ तेव्हा आपल्याला प्रचिती आली पाहिजे. आणि आपल्याला माफ करा, आमचं अजून दर्शन झालेलं नाही, आमचे अपराध काय असतील माहीत नाही, पण अजून आम्हाला भगवंतांनी दर्शन दिलेलं नाही. पण तरी हे आचार्यांकडून किंवा भक्तांकडून ऐकलेल्या कथा मी तुम्हाला श्रवण ह्याच्यासाठी करतो की मला पण भगवंतांनी लवकर दर्शन मला पण मिळावं. आणि ह्याच्यासाठी मी प्रयत्न करतो की माझी चेतना जर शुद्ध झाली तरच मला भगवंत ॲक्सेप्ट करतील आणि मला दर्शन देतील. कारण मला तर अजून भगवंताचं दर्शन झालेलं आहे, मला खूप ओढ आहे भगवंतांचं दर्शन घ्यायची. असं ऐकतात की मी पाहतो ना, आपण दर वारीला पण पाहतो की असं एकच भगवंत आहे, अशी एकच भगवंत आहे अख्ख्या जगात सृष्टीत, त्यांचं लोक मस्तकावर मस्तक त्यांच्या चरणावर ठेवतात, त्यांना घट्ट मिठी मारू शकतात. असं कुठलेच विग्रह नाही, कुठलेच देव नाही. आपण खरंच भाग्यवान आहोत आहे ना, आपल्याला कडकडून मिठी पण मारता येते भगवंत आहे ना. मला खूप ओढ आहे त्याची की मला कधी एकदा मिठी मारते, कधी चरणावर डोकं ठेवते, कधी मुखदर्शन असं जेव्हा भगवंतांची. तर थोडक्यात सांगायचं तात्पर्य आहे की जेव्हा पुंडलिकाचा हा भाव होता, पुंडलिकाने काय भाव प्रकट केला की फक्त पुंडलिक म्हणू शकला असता मला दर्शन झालं, आता भगवंत मला भगवत धामात परत घेऊन जा, मला काही इच्छा नाही आता. पण पुंडलिकाने काय मागितलं, पुंडलिकाने काय मागितलं की भगवंता तुम्ही इथेच राहा आणि इथल्या सगळ्या लोकांचा तुम्ही उद्धार करा, इथल्या लोकांचा तुम्ही उद्धार करा. हे जेव्हा मागणं भगवंतांकडे मागितलं तेव्हा भगवंत अजून प्रसन्न झाले आणि भगवंतांनी दिलेल्या वचनाप्रमाणे भगवंत तिथे आज पण परब्रह्म भगवंत आहे ना, परब्रह्म आहे ते भगवंत. म्हणजे परब्रह्म स्वतः शंकराचार्य म्हणतात परब्रह्मलिंगम म्हणजे पांडुरंग आहे ना. स्वतः शंकराचार्याने भगवंताची स्तुती करताना, पांडुरंगाची स्तुती करताना पांडुरंग स्तोत्र मध्ये म्हणलेलं आहे ना. तर आपण भाग्यवान आहोत, ह्याच्यासाठी भाग्यवान आहोत की आपल्याला दर्शनाचा लाभ मिळू शकतो, तो आपण घेतला पाहिजे. आणि विशेष कार्तिक महिना तर आपण आपल्याला विनंती आहे की तेव्हा आपल्याला शक्य आहे या कार्तिक महिन्यात नाही, पुढच्या कार्तिक महिन्यात, पुढच्या वर्षी चातुर्मासात जेवढं शक्य आहे तेवढं वृत्तबल हे करून आपण भगवंतांचं दर्शन, भगवंतांची सेवा किंवा भगवंतांचं प्रेम मिळवू शकतो. तर आपण हे भगवंतांचं प्राकट्य पाहिलं, भगवंत कसे आले. तर आपण थोडक्यात भगवंतांचं आपण बघतो की मग त्या ठिकाणी पुंडलिकाचं मंदिर पण बांधण्यात आलं, कारण आले कशामुळे भगवंत, तर पुंडलिकामुळे, म्हणून भगवंतांचं तिथे प्राकट्य झालं. आपण हे पण बघतो की चंद्रभागा नदीचं आपलं जी गंगेचा अंश आहे असं म्हणतात की चंद्रभागा नदी ही गंगेचा अंश आहे. आणि ही चंद्रभागा नदी भगवंतांचं प्राकट्य होण्यापूर्वी आपण बघतो आपण की भगवंत जेव्हा अवतार घेतात तेव्हा त्यांचे सगळे पार्षद आधीच इथे येऊन त्यांच्या लीलामध्ये सहभाग घेतात. आपण बघतो की आता पुढे बघू आपण की गोपाळपूर नावाचं एक ठिकाण आहे जे स्वतः गोवर्धन आहे, ते स्वतः तिथं अवतार घेतात. चंद्रभागा स्वतः भगवंतांची सेविका आहे, ती आधीच भगवंतांच्या, ती चंद्रभागा आत्ताची नाही आहे, चंद्रभागा ही द्वारकेत आलेली नाही, चंद्रभागा काही युगांपासून आहे ना. आणि या चंद्रभागेचं विशेष वर्णन असं पण आहे की भगवान श्री रामचंद्रांनी पण या चंद्रभागेत स्नान केलेलं आहे, या चंद्रभागेत सीतामातेने स्नान केलेलं आहे. तर याचं विशेष महत्त्व आहे. त्यामुळे आपण चंद्रभागेत जर स्नान केलं तर आपल्याला, गंगेत स्नान केलं तर पुण्य मिळेल. आपण चंद्रभागेत जर स्नान केलं तर आपले पाप जे आहे ते पूर्णपणे मिटून जाऊ शकतील. तर अशी ही चंद्रभागा आहे.
आणि अनेक संत आपण पाहिले की अनेक संत झाले. नामदेव महाराज, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर. पण एक वेगळा भाव जो प्रकट केला तो संत नामदेवांनी प्रकट केला. तर नामदेवांचा थोडा आपण स्तुती आज करू शकतो. कारण नामदेवांचा भाव असा होता की असं म्हणतात की नामदेवांना भगवंतांनी 27 वेळा दर्शन दिलं. प्रत्यक्ष दर्शन भगवान श्रीकृष्णांनी 27 वेळा नामदेवांना दिलेले. पांडुरंगाने स्वतः दर्शन दिलेले 27 ला. तर आपण त्यांच्या अशा थोर संतांचं पण 2 मिनिटं आपण जर चिंतन केलं आहे ना, त्यांची कृपा जर आपल्याला प्राप्त झाली तर आपल्याला अजून शुद्ध आपला भाव शुद्ध होण्यास मदत होते. तर संत ज्ञानदेवांचा भाव तर अति उच्च पराकोटीचा होता है ना. त्याग किंवा तपस्या तर अतिशय उच्च कोटीची होती. असं म्हणतात एकदा त्यांच्या घरी आग लागली आणि ते झोपले होते. तर लोक ओरडायला लागले, अरे आग लागली. नामदेवाला बाहेर काढलं आहे ना, आणि त्यांचं सामान बाहेर काढलं. घरात जे काही सामान असेल तसं तर संतांच्या घरी काही नसतंच सामान. जरी जे काही सामान होतं ते बाहेर काढायला लागले. का? कारण ते जळेल म्हणून. आणि हे 5 मिनिटं बाहेर आले, बघितलं तर जळतंय. तर ह्यांनी काय केलं, परत सामान टाकून दिलं त्या आगी. लोक म्हटले, अरे वेड आहेत का तुम्ही? आम्ही तुमचं सामान काढतोय तुम्हाला वाचवण्यासाठी आणि तुम्ही परत काय सामान टाकताय त्याच्यात, नाही का? आपण असलो असतो तर पहिले सामान, पहिले आधी काय महत्वाचं सोनं काय आधी तुझं पहिले बाहेर, नाही का? पहिले LIC पॉलिसी पहिल्या बाहेर आल्या, तर बाकीचं सगळं नंतर. तर नामदेव महाराज म्हणले, अरे आग ज्यांनी लावली आहे त्यांनी काहीतरी विचार करून आग लावली असेल ना, त्याला काहीतरी जाळायचं असेल म्हणून आग लावली परमेश्वराने माझ्या, आणि मी कशाला बाहेर काढतोय म्हणून ते परत टाकतो. तो हा भाव आपल्याला येणार नाही, साहजिक आपल्याला तो भाव येणार नाही. पण त्याच्याकडनं आपल्याला कमीत कमी हे तर शिकायला पाहिजे की आपण किती त्याच्यापासून आसक्ती कमी केली पाहिजे, नाही का? आपली कमीत कमी आसक्ती तरी आपण कमी करू शकतो. हा आपण त्यांच्याकडनं भाव घेऊ शकतो. तर आणि जेव्हा 27व्या वेळी जेव्हा भगवान प्रसन्न झाले, श्रीकृष्ण पांडुरंग प्रसन्न झाले नामदेवांना, तेव्हा नामदेवांना विचारलं की तुमच्यावर खूप प्रसन्न आहे, मला तुम्हाला काय मागायचं? तर नामदेव महाराज म्हटले, मला काहीच नको, तुम्ही जे काही आहे ते सगळं दिलेलं आहे. मी पंढरपूर तुम्ही पूर्ण पावन झालेलं आहे ना. अनेक लोक तेव्हा वारी चालू झाल्या होत्या. नामदेव ज्ञानेश्वर महाराजांपूर्वी वारी प्रमाण जरी कमी असतं, खरं तर वारी जरी अनेक वर्षांपासून असली तर तुकाराम महाराजांनी त्याच्यात शिस्तबद्धता असली. आणि तुकाराम महाराजांचे जे नातू आहेत नारायण शास्त्री, तर त्यांनी हे जे दिंड्या बनवल्या ना, तुम्ही एके ठिकाणी वाचलं की ह्या ज्या दिंड्या बनवल्या हे नारायण शास्त्री महाराजांनी बनवल्या. दिंड्याचं कसं रूप असावं है ना. पहिले कोण चाललं पाहिजे, पहिले झेंडे पताका घेऊन, नंतर तुळशी घेऊन, असं त्यांनी हे सिस्टमॅटिक जे बनवलं ना. आता थोडं मॅनेज करणं अवघड आहे, कारण लोकसंख्या किंवा वारकऱ्यांची संख्या एवढी झाली की ते मॅनेज करणं तेवढं जरी अवघड असलं तरी शिस्तबद्धता महाराजांनी आणली, म्हणजे या संतांनी आणली. तर त्यांनी सांगितलं की मला जे काय आहे ते सगळं मिळालेलं आहे, मला काही नको आहे, फक्त मला आता माझा उद्धार करा आणि मला भगवत धामात परत घेऊन. अशी जेव्हा विनंती केली तर ते म्हणले, चल हरकत नाही. मग नामदेव महाराजांनी आजच सांगितलं की मला एकट्यालाच नको, माझ्या आई वडिलांना घेऊन जाईल. म्हणजे ठीक आहे, तथास्तु. म्हणजे माझ्या आई वडीलच नाही, माझी पत्नी, मुलं बाळं पण घेऊन द्या. ते म्हणले हरकत नाही, तथास्तु. तेवढ्यात संत जनाबाई होत्या, त्या म्हणल्या, मला पण मी तर तुमची शिष्य आहे, मी तर तुमच्याबरोबर यायलाच पाहिजे. आणि मग संत जनाबाई पण विचारले. तर आपण पाहतो की आणि मग भगवंतांनी जेव्हा तथास्तु म्हणलं तेव्हा भूमी आपण पाहतो, जशी माता सीतेला जेव्हा हे करायला भूमी दुभंगली होती, त्याचप्रमाणे इथे पण पंढरपूरच्या मंदिराच्या बाहेर जेव्हा जमीन दुभंगली तेव्हा नामदेव महाराज, त्यांचा परिवार, त्यांचे शिष्य मंडळी, असे शेकडो लोक त्या जमिनीत विलीन झाले आणि जमिनी, आणि त्यामुळे त्या पायरीला. आणि त्यांनी ही पण विनंती केली, वर मागितलं नाही. त्यांनी काय विनंती केली, काय नम्र भाव होता त्यांचा, तर त्यांनी काय विनंती केली की भक्तांची जी चरण धूळ आहे ती माझ्या मस्तकावर राहावं. जे भक्त येतील, शेकडो हजारो लाखो वर्ष येणार आहेत हे भक्त, शेकडो लाखो भक्त येणार आहेत, ते कुठून प्रवास करून येणार आहेत तुमच्या दर्शनासाठी. तर त्यांच्या पायाची जी धूळ आहे ती माझ्या चरणावर लागून माझ्या भगवत धामात परत जाण्यानंतर
अशी त्यांनी इच्छा प्रकट केल्यानंतर तिथे आपण पाहतो की नामदेव पायरीला त्या पायरीला नामदेव पायरी असं नाव देण्यात आलं. आपला चांगला भाव आहे की आपण त्या नामदेव पायरीवर पाय ठेवत नाही का, कारण आपली तेवढी पात्रता नाही की आपण नामदेव महाराजांच्या पायावर कसं पाहू नाही का, त्यांच्या चरणावर कसं सॉरी मस्तकावर कसं पाहू ठेवणार, असं म्हणून आपण आपला भाव आपण जपला पाहिजे की तिथे पाय नाही द्यायला पाहिजे आणि भगवंतांचं दर्शन घ्यायला पाहिजे. तर आपण हे पण पाहतो की गोपाळपूर नावाचं एक जागा आहे, तिथे थोडक्यात आपण पाहतो की ते गोवर्धन पर्वतच आहे, गोवर्धन पर्वताचंच रूप आहे. असं म्हणतात की काही वर्षापूर्वी एका कथेत एक आचार्य सांगतात की जेव्हा भगवंत गाई चरायला घेऊन जायचे सगळ्या सख्यांबरोबर आणि त्यांना क्षणार्धात गायब करायचे आणि त्यांना कुठतरी एका नवीन स्पॉटवर घेऊन जायचं म्हणून ते घेऊन कुठे यायचे माहिती, पंढरपूरला यायचे, दंड करायला यायचे. त्यांना वाटतं हे वृंदावनात आहे, त्या सख्यांना कळायचं नाही कुठं आलोय आपण, पण हे डोळे मिटायला लावायचे आणि आता डोळे मिटा मी तुम्हाला एखादा नवीन ठिकाणी घेऊन जातो आणि त्यांनी डोळे मिटल्यावरती कुठून इकडून आणायचे आणि दंड करायला लावायचे. तर इथं भगवंत गोपाळकाला केलेला आहे, भगवंतांनी इथं गोपाळकाला केलं म्हणजे जेव्हा ते मनात भोजन करायचे आपल्या सौंदर्यासोबत तर इथे कधी कधी त्यांनी भोजन केलेलं आहे म्हणून याला गोपाळपूर असं पण नाव आहे. आणि मग ते जेव्हा संध्याकाळची वेळ होती तेव्हा सगळ्यांना गायब करून ते परत वृंदावनात श्री भगवंतांच्या काही लीला आहे, त्या लीला ह्या आपल्यासाठी झालेल्या आहे, आपला उद्धार होण्यासाठी झालेला आहे. तर असंच दुसरी एक लीला आहे, त्याचं विस्तृत वर्णन आपण नंतर कधी करू कारण बराच वेळ. तर विष्णुपाद म्हणून एक ठिकाण आहे, तिथे पण आपण गेलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आपण पंढरपूरला या कार्तिक महिन्यात काहीतरी संकल्प करावा, जास्तीत जास्त साधना करावी. साधनेचं सगळ्यांना विनंती करतो की जास्तीत जास्त साधना, तो जप असेल, हे तर मुलं सगळी मंगल आरती वगैरे करतात रोज, मी ऐकलेलं आहे. तर खूप चांगलं आहे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी आणि भगवंताच्या सेवेसाठी, भगवंताची कृपा मिळवण्यासाठी हे केलंच पाहिजे. तर त्याबरोबर आपण आपली साधना वरचेवर वाढवलीच पाहिजे. तर अशा या पुंडलिक महाराजांना, संत नामदेवांना आणि भगवान श्रीकृष्ण भगवान पांडुरंगांना आपण एकदा मोठ्याने हरे कृष्ण महामंत्र म्हणून प्रसन्न करण्याचा किंवा त्यांना आपल्यावर कृपा करण्यासाठी आवाहन करण्याचा प्रयत्न करू. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. भोसले प्रभू खूप खूप धन्यवाद आणि माताजी आणि प्रभूजी परत आपण आम्हाला सेवा केली, आपण त्याबद्दल परत एकदा भोसले प्रभूजी आणि माताजींचा 3 वेळेस हरिबोल बोलून धन्यवाद करू. हरिबोल हरिबोल हरिबोल. खूप खूप धन्यवाद. आपण जपमाळ करायची, दामोदर अष्टकम करायचे, कसं करायची जपमाळ करायची का दामोदर अष्टकम करायचं आहे ना, दामोदर अष्टकम करू शकतो.